नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 26 मे 2025 ते 1 जून 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मकर राशी, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मित्रांचा पाठिंबा मिळेल, परंतु कुटुंबातील सदस्यांसह छोट्या छोट्या गोष्टीबाबत मतभेद झाल्यास घरातील शांती भंग होऊ शकते. त्यामुळे त्यांच्याबद्दल तुमच्या मनात चुकीच्या भावना उद्भवण्याचे योग देखील बनतील. शंका आहे की तुम्ही आपला निष्काळजीपणा ठेवून कार्यक्षेत्र संबंधित काही महत्त्वाचे कागदपत्र हरवून द्याल. यामुळे बरेच कार्य मध्येच अडकू शकते. यासोबतच या कारणाने शक्यता आहे की तुमचे वरिष्ठ अधिकाऱ्याद्वारे तुमच्याकडून बऱ्याच मोठ्या कामांची जबाबदारी घेऊन कुणी अन्य व्यक्तीला दिली जाऊ शकते. शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना त्या परीक्षेत उत्तम परिणाम मिळतील, ज्याची प्रतीक्षा ते मागील बऱ्याच वेळेपासून करत होते. सकाळी योग आणि व्यायाम तुम्हाला इच्छा असूनही तुम्ही करू शकत नव्हता, ते तुम्ही रात्रीच्या वेळी आपला काही वेळ देऊन काही वेळ करण्याचा विचार बनवू शकता. तथापि यासाठी तुम्हाला आपल्या ऑफिसचे काम पूर्ण करून वेळ काढण्याची आवश्यकता असेल. म्हणजे तुम्ही वेळेवर रात्रीचे जेवण करून घराच्या बाहेर थोडे चालून त्याला पचवू शकता. म्हणून याकडे तुम्हाला आपले प्रयत्न करण्याची सर्वात अधिक आवश्यकता राहील. जर विवाहित आहे तर दाम्पत्य जातकांना या सप्ताहाच्या सुरुवातीपासूनच आपल्या संतानाची विशेष काळजी घ्या, कारण शंका आहे की त्यांच्या आजारपणावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो. यामुळे येणाऱ्या काळात तुमची आर्थिक स्थिती खराब होण्याचे योग बनतील. उपाय: 11 वेळा ओम मंदाय नमः मंत्राचा जप करा. कुंभ राशी, या सप्ताहात ऑफिसमध्ये स्नेह आणि सकारात्मक वातावरण कायम राहील. या कारणाने तुम्ही आपल्या सहकारिणींना योग्य सहयोग देऊन आपल्या काही महत्त्वाच्या कार्याला पूर्ण करू शकाल. यामुळे तुम्ही त्या कामापासून लवकर मोकळे होऊन वेळेच्या आधी घरी जाऊ शकता आणि कुटुंबासोबत उत्तम वेळ व्यतीत करू शकता. या आठवड्यात कुटुंबातील मुलांचे चांगले गुण आपल्या मनात प्रतिस्पर्धीची भावना निर्माण करू शकतात. त्यानंतर आपण यापूर्वी जो वेळ अधिक खेळ खेळून वाया घालवला होता, तो योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी वापरताना दिसता. तुमच्यात अचानक झालेला हा सकारात्मक बदल पाहून तुमच्या कुटुंबालाही आनंद आणि सुख मिळेल. जर तुम्ही अपचनसारख्या रोगांनी चिंतित आहे, तरी या सप्ताहात तुम्हाला आराम मिळण्याचे योग बनतील. सर्दी खोकला यासारख्या लहान समस्यांनी आपला बचाव करण्याचा सल्ला दिला जातो. या सप्ताहात तुम्ही ऊर्जेने भरलेले असाल आणि शक्यता आहे की तुम्हाला अचानक काही असा नफाही मिळेल, याची तुम्हाला अपेक्षाही नव्हती. अशात नफ्याचा एक छोटासा हिस्सा सामाजिक कार्यातही नक्की वापरा. या सप्ताहात तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रात लवकर घरी जाण्याचा प्रयत्न कराल, ज्यामध्ये तुम्हाला यशही मिळेल. कुटुंबातील काही जुने फोटो तुमच्या आणि कुटुंबातील जुन्या आठवणींना ताजे करेल. उपाय: नियमित 21 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. मीन राशी, या सप्ताहात तुम्ही अध्यात्माचा आधार घेऊन आपल्या कौटुंबिक जीवनातील समस्यांना दूर कराल. परंतु या सर्व प्रयत्नांचे कौटुंबिक वातावरण नकारात्मक होण्याने मानसिक चिंता होत राहील. तुम्ही या सप्ताहात आपल्यावर एकापेक्षा अधिक कार्याची जबाबदारी घेऊ शकता. या कारणाने तुमच्यावर कामाचा बोजा वाढू शकतो. यामुळे तुमच्या मानसिक तणावात वृद्धी होईल. सोबतच तुम्ही एकाही कार्याला वेळेवर पूर्ण करण्यास असमर्थ असाल. या सप्ताहात शिक्षणाच्या क्षेत्रात तुमच्याद्वारे केलेली पूर्व मेहनतीने तुम्हाला उत्तम फळ प्राप्त होईल. सोबतच
जर तुम्ही उच्च शिक्षण ग्रहण करण्याचा विचार करत आहे तर यासाठी ही वेळ उत्तम राहील. या सप्ताहात तुम्ही अत्याधिक भावनात्मक दिसाल. तुम्हाला आपल्या भावनांवर काबू ठेवण्यात समस्या येऊ शकतात. अशात तुमचा हा दृष्टिकोन लोकांना भ्रमित करेल आणि म्हणूनच तुमच्यात राग अधिक निर्माण होऊ शकतो. तुमच्यासाठी उत्तम हेच असेल की आपल्या भावनांना दुसऱ्यांसमोर प्रदर्शित करू नका. तुम्हाला या सप्ताहात आपल्या धनाची बचत करण्याची सर्वात अधिक आवश्यकता असेल. कारण योग बनत आहेत की या सप्ताहात कोणी घेणेदार तुमच्या दारी येऊ शकतो आणि तुमच्याकडून पैसे उधार मागू शकतो. अशात जर तुम्ही त्यांचे पैसे परत केले तर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल. उपाय: नियमित 11 वेळा ओम राहावे नम मंत्राचा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.